ओळख झाली आणि उत्सुकतेपोटी मी त्यामध्ये सहभागी झाले आणि नियमित सकाळी 6 वाजता आम्ही सराव करू लागलो. पण सरावाने आमची शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाढली. शिवाय उत्साह जाणवू लागला आणि शरीर व मन हलकं हलकं वाटू लागलं. आणि यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यात वर्गासाठी गुरु सिनलकर सर आम्हाला लाभले. हा आमच्यासाठी मणिकांचन योग होता. ब्रह्मविद्या हा केवळ श्वासाचा व्यायाम प्रकार नाही, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ध्यानाच्या माध्यमातून परमेश्वराजवळ पोहोचण्याचा एक सरळ, सोपा आणि सुंदर मार्ग आहे. आणि तो मार्ग आम्हाला सरांनी म्हणजे वाटचाल करायला सरांनी लावली आणि स्वाती डोंगरेबाईंनी आम्हाला तिथपर्यंत आणून सोडलं.